एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यामधल्या दरेगावी गेले आहेत। पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वार सुरू झालाय। पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवरून विरोधकांनी शिंदेंना टोला लगावला। राग आल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री दरेगावात जाऊन बसतात, त्यामुळे सरकार कुणी चालवायचं असा सवाल करत राऊतांनी शिंदेंना टोला लगावलाय। तर शिंदे हवं ते मागून घेतात, ते लढवय्या नेते आहेत, नाराज नाहीत असं स्पष्टीकरण यावर संजय शिरसाट यांनी दिलंय। आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात। पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात। सरकार कोणी चालवायचं मग? एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेला त्यांची लढवय्याची भूमिका ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली, म्हणून आम्ही नाराजगी दाखवून आता मी तुमच्यावर नाराज आहे मग माझं हे आहे का, नाही, आम्हाला हे पाहिजे, आम्ही हे करणार आहोत, या भूमिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आयुष्यभर जगलेत आणि तेच भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत। तर एकनाथ शिंदे हा अस्वस्थ आत्मा आहे, शिंदेंनी कुंभमेळ्यात नागा साधूंसोबत बसावं असाही टोला राऊतांनी लगावलाय। तर संजय राऊतांनी दरेगावात जाऊन नागा साधूंचं दर्शन घ्यावं असा टोला यावर शिरसाठांनी लगावलाय। दरे हे त्यांचं डावसच आहे, तिथे बसूनच ते राज्य करतात ना। एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे, त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर, कारण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार। अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात। संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल। तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, आम्ही तुमचे फार पुढचे आहोत, आमच्या तोंडात तुमच्यासारखे घाण शब्द येत नाहीत, नाही तर आम्ही ते सुद्धा वापरले असते। पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं, कुणाचं पालकमंत्री स्टे करावं हा त्यांचा अधिकार आहे। आज ते डावसला गेलेले आहेत, डावसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील। कुठलीही नाराजी नाही। मी परवाही कालही एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, थोडं कन्सेन्सस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आउट ऑफ इंडिया असल्यामुळं नाही तर कालच प्रश्न सुटला असता। थोडे कन्सेन्सस करण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे। मला वाटतं छोट्या चर्चेतनं मार्ग निघून जाईल। मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे, याच्या मागे मी लागलेलो आहे। मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला। मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल, या भागामध्ये फिरावं लागेल, बरोबर ना। अगदी पाटणपर्यंत जे स्पॉट याच्यामध्ये आहेत हे सगळे म्हणजे प्रतापगडापासून अगदी पाटणपर्यंत, त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर ह्या पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण होईल आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते इथला मी भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील।